मंत्री छगन भुजबळ यांनी 2 दिवसांपूर्वी इंधन साठ्याबाबत केलेल्या वक्तव्यावरनं आता यू-टर्न घेतलाय। देशामध्ये सध्या केवळ 1 महिना पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध असल्याचं खळबळजनक वक्तव्य 2 दिवसांपूर्वी भुजबळांनी केलेलं होतं। मात्र आज भुजबळांनी इंधन साठ्याबाबत एक नवं वक्तव्य केलंय। राज्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई किंवा तुटवडा नाही, त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून त्याची साठवणूक करू नये असं भुजबळ म्हणतात। त्यामुळे मंत्री भुजबळ यांच्या 2 वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। आमच्याकडे पेट्रोल डिझेलचा 1 महिन्याचा साठा आहे। केरोसिनचा साठा भरपूर आहे। केरोसिनच्या बाबतीमध्ये पुन्हा सांगायचं आहे की केरोसिन आमच्याकडे जवळजवळ 4,500 किलो लिटर आहे। फक्त ती केरोसिन विकणारी जी साखळी जी आहे अनेक वर्षाची होती, ती मध्ये केरोसिन आपण बंद झाल्यामुळे जी आहे ती साखळी तुटलेली आहे। हा प्रश्न जो आहे हा मुळात जागतिक प्रश्न आहे। हा फक्त आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा किंवा ह्या देशाचा नाही। तर ही जी काही इराण, अमेरिका आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, होर्मुझची खाडी वगैरे, आणि तिथून सगळ्या जगालाच हा जो आहे हा पुरवठा जो आहे कमी जास्त प्रमाणात होतो। त्यामुळे माझी विनंती आहे डिझेल पेट्रोलचा जो आहे साठा आपला वाढलाय, आपण त्यांना जास्त उपलब्ध करून देतो आहोत। कुणी कॅन्स वगैरे भरून घेऊन जाऊ नये, पिंप वगैरे भरून ठेवू नये। साठा असा प्रत्येकाने करायचा प्रयत्न केला तर मग त्याची टंचाई निर्माण होणार। मंत्री छगन भुजबळांच्या इंधन साठ्याबाबतची वक्तव्य आणि मुख्यमंत्र्यांनी इंधन साठ्याबाबत दिलेल्या माहितीवरनं खासदार सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र डागलंय। भुजबळ म्हणाले होते केवळ 30 दिवसांचा साठा आहे, पण मुख्यमंत्री मात्र म्हणतायत की काही काळजी करू नका। मंत्रीच जर अशी वेगवेगळी माहिती देत असतील तर आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा, सामान्य माणसानं करायचं काय, असा संतप्त सवाल सुप्रिया सुळेंनी आता उपस्थित केलाय। जेव्हा माननीय भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर मी पाहिलं, भुजबळ साहेब म्हणाले की फक्त 30 दिवसाचं पेट्रोल आपल्याकडे, माझं स्टेटमेंट नाही तुमच्या चॅनलवर आले। नंतर माननीय मुख्यमंत्री म्हणले नाही काळजी करू नका। त्याच्यामुळे एकाच सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणतात की नाही काही काळजी करू नका, सगळं ठीक आहे। त्यांच्याच मिनिस्टर मधले कॅबिनेट मिनिस्टर आदरणीय माननीय भुजबळ साहेब म्हणतात 30च दिवसाचं आहे। केंद्र सरकार एक म्हणतं, आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा? जर सरकारमधूनच 2 वेगळ्या माहिती बाहेर येत असतील तर सामान्य माणसांनी करायचं काय आणि जबाबदारी कधी घेणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।